या ठिकाणी एक ओपन आणि एक लिमिटेड. तर आता हा लिमिटेड पूल आहे आणि यानंतर ओपन पूलचा एक सामना होणार आहे. ती माहिती देखील आपण तुम्हाला देतोय. यापुढे सामना असेल डॉन बॉस्को वर्सेस क्रिस क्रिस बॉईज आणि डॉन बॉस्को. हा ओपनचा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे. दोन गट या ठिकाणी आपण बनवलेले आहेत, रेग्युलर अँड ओपन. हा रेग्युलरचा गट आपण पाहतोय खेळत असताना राधिका आश्रम आणि दत्त मंदिर. नाणेफेक जिंकून दत्त मंदिर या संघाने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. तर दोन बॅटर्स आता राधिका आश्रमचे त्वरित मैदानात पाठवून द्यायचे आहेत. ऐतिहासिक हे क्षेत्र म्हणजे खदान, जणू काही मीरा भाईंदर परिसरामध्ये एक वेगळंच मैदान आपण पाहतोय. एका बाजूला डोंगर, एका बाजूला बॉक्स क्रिकेट, एका बाजूला रस्ता. एक नैसर्गिक वातावरणात क्रिकेट खेळण्याचा आनंद निराळाच असतो आणि तो फील तुम्हाला या स्वातंत्र्य दिन चषकामध्ये येत असेलच. आयोजक आहे डोंगरी बॉईज. चला, डॉन ब्रदर्स वर्सेस क्रिस बॉईज, क्रिस 11. चला दोन्ही कॅप्टन्स या, डॉन ब्रदर्स आणि क्रिस 11. आपण टॉस करणार आहोत. ओ व्यावसायिक गटातले हे दोन संघ, डॉन ब्रदर्स आणि क्रिस 11. डॉन ब्रदर्स आणि क्रिस 11 कॅप्टन्स टॉससाठी पोहोचा आमच्या समालोचन कक्षाच्या उजवीकडे. चला, दोन बॅटर्स आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये राधिका आश्रमचे. चला, एक्स्ट्रा मेंबर राधिका आश्रम आपला एक पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. राधिका आश्रम आपला एक्स्ट्रा मेंबर प्लीज. हा, मग आम्हाला नावं कळवा की बॅटरची नावं काय तेवढे कळवा फक्त. नवीन खाली 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 चला, आपण सुरुवात करूया आजच्या या तिसऱ्या सामन्याची. 3 वाजलेले आहेत आणि आपल्याला अजूनही वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे. बॅटरचं नाव कळवा दादा. दादा आपलं नाव? सुजित. चला, स्ट्राईकला सुजित पाटील असेल. नॉन स्ट्राईक एंडला दादा आपलं नाव? नितीन, जतीन. जतीन आणि सुजित हे दोन बॅटर्स. यतीन 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 स्ट्राईक एंडला असणार आहे आणि सुजित स्ट्राईक एंडला आणि विकी गोलंदाजी मार्कवर. चला, मॅच ऑन. अराउंड विकेट तयार होत आहेत. विकी पहिला बॉल हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवर सुजित असणार आहेत. क्षेत्ररक्षण पारंपरिक बॉक्स क्रिकेटमध्ये जसं हवंय पहिल्या षटकासाठी तसं सजवलेलं आहे. ड्राईव्ह केलंय, खूप चांगली ऑफ ड्राईव्ह. बॉटिंग एंडला थ्रो आहे पण तितकंच चांगलं प्रसंगावधन यतीनचं आपल्याला पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट जी स्ट्रॉंग असायला हवी होती ती स्ट्रॉंग आहे. चांगली बॉन्डिंग सुजित आणि यतीनची पहिल्या बॉलवर पाहायला मिळाली. एक धाव नोंद केली जाते राधिका आश्रमसाठी. आज चांगला ऑफ कटर आपण विकी यांच्या वतीने पाहिला. अँगल तर ते वापरतायत पण कंट्रोल सुद्धा आहे पिचिंगवर. डॉट बॉल. यावेळेस बघा, टप्पा पडल्यानंतर बॉल वेग धारण करतोय, स्टंपवर आदळतोय. सिल्वर डकवर फलंदाज यतीन परतीचा प्रवास करतायत. एक धाव असताना पहिला धक्का बसतोय. राधिका आश्रम विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दादा नाव? स्वीप केलंय. बॉलला कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही. दोन फलंदाज एकाच एंडला, त्याचमुळे परतावा लागेल का फलंदाजाला. आल्या पावली परत डावचीच्या स्वरूपात फलंदाज होतात बाद. बसतोय दुसरा धक्का. टीम राधिका आश्रम धावसंख्या 1. सुपर किंग आणि डोंगरी बॉईज. चला, दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. सुपर किंग आणि डोंगरी बॉईज प्लीज कम फॉर टॉस. डिलॉन. चला, डिलॉन नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला सुजित. ड्राईव्ह केल्या बॉलला 2 मिळतील. काय प्रॉमिसिंग खेळत आहेत. खरं तर टी शर्ट ट्रॅक्स असायला हवी पण ते जीन्सवर खेळतात तरी देखील काय चांगले रिफ्लेक्सेस स्ट्रोक खेळताना चांगलं फुटवर्क आपण पाहतोय सुजित यांचं. आयडियली एक स्ट्रॉंग बॅटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो राधिका आश्रम या संघासाठी. विकी तयार. धावसंख्या झाली 3 राधिका आश्रमची. जोपर्यंत सुजित आहेत खेळपट्टीवर धावांचा आलेख उंचच उंच जाईल.
हो असं नाही, हे नाही चालणार या क्रिकेटमध्ये. आपण मात्र नियम मोडलेला आहे. त्याचमुळे बसतोय हा धक्का क्रमांक 3. राधिका आश्रम. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 3, गडीबाद 3, राधिका आश्रम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये के लिए एक पल के लिए क्रिन्सी क्रिन्सली किंग्सली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला किंग्सली असतील. कुणाल चांगला बॉल, तितक्याच चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय बॉलला. आयडियल क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल. एक धाव मिळते. धावसंख्या 4. पुन्हा एकदा टॅप केलंय पण या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकले, ती एक धाव मिळेल. धावसंख्या 5. कमीत कमी 20 पर्यंत जावं लागेल राधिका आश्रम या संघाला, कारण डिफेंड करताना तुमच्याकडे ती ऊर्जा असेल, म्हणून कमीत कमी 20 पर्यंत जावं लागेल राधिका आश्रम. वेट अँड वॉच. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं पण टप्पा पडल्यानंतर बॉल वेग धारण करतोय आणि तोच वेग व्यवस्थित मोजता आला नाही. फलंदाजाला जातोय हा डॉट. धावसंख्या 5. ड्राईव्ह केलंय कव्हरला, एक धाव मिळेल. धावसंख्या 6. गॅप शोधणं कठीण असतं बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये, पण तरी देखील इकडे गॅप शोधला जातोय. बॉल सीमारेषा पार, बॉक्सच्या पार, आउट. चौथा धक्का बसतोय राधिका आश्रम. धावसंख्या 6, 4 गडी बाद. नयन किणी सर आणि विशाल नाईक सर, एक बेस्ट कॉम्बो बॉक्स टाईप क्रिकेटसाठी. नवीन फलंदाज ड्राईव्ह केलाय बॉलला, चांगला स्टॉप, चांगला कोऑपरेशन मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 7, गडीबाद 4. खूप चांगली हेअरस्टाईल आहे नवीन आलेल्या खेळाडूची. ॲलिथन, नवीन फलंदाज ॲलिथन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक प्रॉमिसिंग लुक त्यांचा, प्रॉमिसिंग गेम प्ले त्यांचा. फायदा होईल का राधिका आश्रमचा. नवीन बॉलर येत आहेत. जितू पंचांच्या डावीकडून, उजवीकडून. फुलनीचा बॉल, चांगला स्टॉप. क्या बात आहे, व्हॉट अ फिल्डिंग. इतक्या कमी वेळामध्ये बॉल कॅरी करणं कठीण असतं, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दरम्यान बॉल मिडऑफला अडवला जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जितू यांच्या वतीनं. चांगली स्टाईल, चांगली शैली, पण यावेळेस या धावा मिळतील. 2 धावा मिळणार आहे. गुलाबी पडद्यावर बॉल जर आदळला तर 2 धावा मिळतील आणि सफेद पडद्यावर बॉल आदळला तर 1 धाव मिळेल. आणि समोर पंचांच्या मागे सफेद पडद्यावर जर बॉल अडला लागला तर 4 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते 9 वर. गडीबाद झाले 4. बॉल हाताळले आतापर्यंत 3. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे राधिका आश्रम या संघाला. कमीत कमी 2 चौकार जरी आले तरी सुद्धा एक चांगली ऊर्जा दुसऱ्या डावामध्ये राधिका आश्रम संघातील गोलंदाजांना मिळणार आहे, जे खूप आवश्यक आहे. पहिल्या डावात जे करणार आहात त्यावर दुसरा डाव अवलंबून असतो. नो बॉलचे 1 धाव मिळणार आहेत राधिका आश्रमला. धावसंख्या पोहोचते 9, 11 या आकड्यावर, माफ करा. हो, यावेळेस रिले फिल्डिंग आणि खूप चांगलं कोऑपरेशन गोलंदाजाला मिळते आणि फलंदाज होत आहेत बाद. बसतोय धक्का क्रमांक 5 राधिका आश्रम. 11 धावा, 5 गडी बाद. थोडीशी दुरावस्था झालेली आहे राधिका आश्रमची. ड्राईव्ह करायचं होतं, अजूनही ती रिस्क घेण्याच्या तयारीमध्ये. ते किंग्सली नाही आहे. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. जितू बॅकफुटला जाऊन खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जय तयार होते, पण मात्र धाव घेण्याचा मोह फलंदाजाला झाला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे राधिका आश्रम या संघाची 5 गडी बाद, 11 धावा. 18 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त 11. शेवटच्या षटकासाठी लवेश येत आहेत. आपण पाहतोय स्वातंत्र्य दिन चषक. आज 77वा स्वातंत्र्य दिन भारत देशाचा. टी शर्ट दुसऱ्याची घालू नका. चला, हेमंत नॉन स्ट्राईक एंडला आहेत. लवेश गोलंदाजी मार्क तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवर किंग्सली 4थ्या षटकाची जबाबदारी उचलेल का. आउटसाइड द ऑफ स्टंप, नो बॉल. या ठिकाणी फुल टॉस. सन्मान्य डिऑन डिसोजा साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हॅलो हॅलो, आवाज येते. हॅलो हॅलो, आमचे हॅलो.
टू स्टारचे सन्मान्य डिओन डिसुझा यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. डायनामिक पर्सनॅलिटी, आपलं वेलकम. चांगला स्ट्रोक 2 धावा देऊन जाणार आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 16वर. मी म्हणाला होतो की किन्सलीकडे ते कॅलिबर आहे जास्तीत जास्त धावा बनवण्याचं आणि या शेवटच्या षटकामध्ये ते सिद्ध करून दाखवतोय सुद्धा. किन्सली राधिका आश्रमसाठी ड्राईव्ह केलाय. वॉट अ शॉट, बट एकही धाव मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण विकीचं आपण पाहतोय डीप मध्ये. दरम्यान धावसंख्या थांबलेली आहे. 16वर 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस धावा मिळणार नाही कारण डेलिब्रेट म्हणतात त्याला. जर आपण स्ट्रोक ऑफर केला नाही तर तुम्हाला धावा सुद्धा मिळणार नाही. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या डावातला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आणि स्ट्राईकवर असणार आहेत फलंदाज किन्सली. ड्राईव्ह केलंय, 2 धावा मिळतील आणि शेवट गोड झालेला आहे राधिका आश्रमचा. 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटका समाप्तीने धावसंख्या झाले 18. जिंकण्यासाठी 24 चेंडू 19 धावांची गरज आहे. 24 बॉल्स अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम दत्त मंदिर. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. हॅलो हॅलो आमचे हॅलो. देणगीदार नील डिसोजा यांचं इकडे आगमन झालेलं आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी आम्हाला भरपूर अशी मदत केलेली आहे. तरी नील डिसोजा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे आयोजक डोंगरी बॉईज यांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेचे सन्मान चिन्ह म्हणून देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद दादा, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे देखील असं सहकार्य तुमच्याकडून आम्हाला लाभत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ते देखील एक चांगले क्रिकेटर होते परंतु कामाचा लोड वाढल्यामुळे त्यांनी क्रिकेट सोडून दिलं आणि आज 2 स्टार्सचे मालक आहेत. ज्या कोणाला 2 स्टार्सला इव्हेंट्स, पार्टीज, बर्थडे पार्टीज वगैरे करायचे असतील त्यांनी प्लीज संपर्क करा. त्यांचं स्वतःचं असं मोठं रिसॉर्ट आहे, नाव आहे 2 स्टार्स. ते मदत करतीलच. काय स्टॅम्पवर लिहून द्यायचं, कारण जोपर्यंत तुम्ही सत्कार्य कराल तोपर्यंत डिओन सर आपलं समर्थन त्या सत्कार्याला असणार आहे. राईट, एक्झॅक्टली. कारण आपल्या गावाकडून एक चांगली स्पर्धा पूर्ण जगभर प्रदर्शित केली जाते. तर या सर्व मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे सर्व स्पॉन्सर्स ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. सॅनवर्स धाबा, चार्ली कुटिनो, फॉन्सेका रिसॉर्टचे बिजॉइन फॉन्सेका, 2 स्टारचे नील अँड डिओन डिसोजा, मारिया कन्स्ट्रक्शनचे फ्रँक बोर्जिस, V3 फार्म्स, त्यानंतर क्रोनन म्युझिक चॅनलचे ग्लॅक्सन कोरिया, जिनिवा बंगलोचे ट्रिस्टन गोन्साल्विस, रुवान स्पोर्ट्सचे विजय न्यूनिस, पाटील स्पोर्ट्सचे गौतम पाटील आणि वन विजनचे क्लेटस न्यूनिस, ज्या सर्वांनी आम्हाला चांगलंच समर्थन या स्पर्धेसाठी दिलेलं त्यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. आम्हाला काही आर्थिक मदत मिळालेली आहे. मिस्टर गिल्बर्टची मेंडोन्सा 15,000 रुपये, मिस्टर सिल्वेस्टर मेंडोन्सा 3,000 रुपये, मिस्टर ऑस्कर ग्रेशियस 1,000 रुपये, मिस्टर रॉनी किनी 2,000 रुपये, मिस्टर विन्सन म्युनिस 1,500 रुपये, मिस्टर रॉनी फॉन्सेका 2,000 रुपये. सर्वांचं मनस्वी आभार. चला आपण सुरू करूया दुसरा डाव. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 19 धावांची 24 चेंडूंमध्ये. स्ट्राईक एंडवर कुणाल असणार आहे. किन्सली ज्यांनी शेवटच्या षटकामध्ये काय बहारदार खेळ केला, म्हणजे ती ऊर्जा राधिका आश्रमला देण्याचं काम पहिल्यांदा सुजित यांनी केली आणि त्यानंतर किन्सली यांनी एक चांगला शेवट पहिल्या डावाचा विथ बॅट केलेला आहे. आता स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला दिवेश. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला बॉल अराउंड विकेट. ड्राईव्ह केलंय, चांगलं क्षेत्ररक्षणाची अपेक्षा आहे आणि या चुका नको आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. मला असं वाटतं बोनस हा मिळालेला आहे. दत्त मंदिरला 2 धावा मिळत आहेत. चांगला बॉल, चांगला स्टॉप आणि आता मात्र धाव मिळणार नाहीये. ड्राईव्ह, बट आता मात्र या चुका तुमच्याकडून अपेक्षित नाही आहेत. या मिळतात एकंदरीत 4 धावा. धावसंख्या पोहोचते 6वर. 19चं टार्गेट होतं, पण जर असा खेळ राहिला तर मात्र 2 षटकांमध्ये हा सामना संपण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. धावसंख्या जाते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. क्विन्सली गोलंदाजी मार्कवर. ड्राईव्ह केलंय, अटॅकिंग स्ट्रॅटेजी, वॉर्ड ऑफ बॅटिंग. वय त्यांचं कमी आहे पण बॉक्स क्रिकेट कसं खेळायचं त्यांना माहिती आहे. कुणाल वन ऑफ द बेस्ट स्ट्रायकिंग बॅटर आजच्या दिवसातले. टॅप केलंय बॉलला, बघा सरळ बॅटने ग्राउंड स्ट्रोक खूप चांगला खेळतायत. बॉक्स क्रिकेटला ओळखतायत.
टॅपच्या धावांना महत्व आहे. ते महत्व देत असताना प्रत्येक स्ट्रोकवर धावा मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 10. आवश्यकता 19 धावांची होती, त्यापैकी 10 झाल्यात. म्हणजे आता 9 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 18 चेंडू, 9 धावांची गरज. सुजित अराउंड विकेट. गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर असतील दिवेश. यावेळेस नो बॉल आहे ओव्हरस्टेपिंगचा. कुठल्याच लाईनला टच करून चालणार नाही. तुम्हाला बॉक्सच्या आतच राहून गोलंदाजी करायची आहे. या 2 धावा मिळतील आणि धावसंख्या जाते आता 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. थोडं सोपं झालं हे आव्हान दत्त मंदिर संघासाठी. सुजित टॅप केलंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन देण्यासाठी धावा मिळतील फक्त 1. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 13. आपण पाहताय स्वातंत्र्य दिन चषक ऑर्गनाइज्ड बाय डोंगरी बॉयज. डॉन ब्रदर्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. बेनी, डॉन ब्रदर्स प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. डॉन ब्रदर्सचे बेनी टॉस करण्यासाठी. बेनी बाय टॉस केली प्लीज. देर आहे दुरुस्त आहे. सुजित यांना सफलता मिळते आणि फलंदाज परतीचा प्रवास करणार आहे दिवेश. पहिला धक्का बसतोय टीम दत्त मंदिरला. धावसंख्या झालेली आहे 13. अजूनही 6 धावांची आहे आवश्यकता. नवीन फलंदाज हर्ष. हर्ष यांचा डेंजर लुक पाहूया या ठिकाणी. आता असाच खेळ पाहायला मिळेल का? लेफ्ट हँडेड बॅटर हर्ष. नो बॉल आहे. पुन्हा एकदा ओव्हरस्टेपिंग आणि ही एक धाव मिळेल. डॉन ब्रदर्स नाणेफेकीसाठी या प्लीज. 2 धावा मिळतील. राईट, थँक्यू. धावसंख्या 15 झाले. जिंकण्यासाठी 4ची गरज आहे. सुजितचं हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर टिल नाव. हलक्या हाताने खेळले. धाव घेण्याचा प्रयत्न, पण आपली पावलं पुन्हा एकदा माघारी वळवली, कारण आता रेस घेण्याची तयारी ते दाखवत नाहीयेत. चांगला गॅप शोधला. बॅकफुटला जाऊन पंच केलंय बॉलला. कव्हरला 1 धाव मिळते. धावसंख्या जाते 15 या आकड्यावर. 16 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज असेल. सुजित तयार. अराउंड विकेट. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल बाकी आहे. माफ करा, अंपायर रिचेक केलत. 1 बॉल बाकी है. अंपायर डिसीजन पर आप संदेह नहीं कर सकते. विशाल नाईक सर त्या ठिकाणी अवेलेबल आहे. 1 बॉल बाकी आहे. अजून 1 चेंडू बाकी आहे. त्यात घ्या. हा दुसऱ्या गटातील दुसरा सामना चालू आहे. पहिल्या गटातील एक सामना अजून तारोडी संघ आणि डोंगरी संघ त्यांचा एक सामना बाकी आहे. सकाळी जो पहिला सामना झाला होता पालखाडी संघ जिंकला होता, त्या गटातून एक सामना बाकी आहे. सफराक ही 1 धाव मिळते. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 17. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 2 धावांची. चला टॉससाठी त्या ठिकाणी निमंत्रण दिले जातं जॉबी सरांच्या वतीने. ते दोन्ही संघांनी यायचं. आपण लगेच टॉस करणार आहोत. व्हाईट बॉल. आता स्कोर लेव्हल झालाय. इक्वल अप. आता 12 चेंडूत 1 धावाची गरज आणि 1 धाव होते पूर्ण. सामना संपलाय. खेळ खल्लास. सामना जिंकलाय टीम दत्त मंदिर. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम राधिका आश्रम.